आणखी एक महत्त्वाची बातमी परभणीचे ठाकरेंचे खासदार संजय जाधव हे सुद्धा मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। याआधी पाहिलं निलेश लंके यांनी सुद्धा जरांगे यांची भेट घेतलेली आहे। सत्ताधारी असतील विरोधक असतील अनेक आमदार खासदारांनी जरांगेंच्या मोर्चात पाठिंबा दर्शवलेला आहे। ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनी सुद्धा मनोज जरांगे यांना पाठिंबा दिलाय आणि संजय जाधव आता मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत आहे। याआधी खासदार निलेश लंके यांनी सुद्धा जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। तर ठाकरेंकडून या ठिकाणी आपण पाहतोय की संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। संजय जाधव यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली असून त्यांच्यामध्ये आता सध्या चर्चा सुरू आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, संजय जाधव हे सुद्धा आणि त्यानंतर त्याआधी निलेश लंकेने सुद्धा जरांगेंची भेट घेतली आहे। नक्कीच निखिला, परभणीचे खासदार आहेत बंडू जाधव, संजय उर्फ बंडू जाधव ठाकरे गटाचे खासदार आहेत आणि ते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। साधारणपणे 10 मिनिटांपूर्वी ते या ठिकाणी अभिभाषण ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांची मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। बंडू जाधव हे सुरुवातीपासूनच मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांनी जाहीरपणे कबुली सुद्धा दिले होते की मनोज जरांगे यांच्यामुळेच आपला हा विजय झालेला आहे। परभणीमधून बंडू जाधव हे विजयी झाले होते आणि त्यानंतर आज ते या ठिकाणी मुंबईमध्ये आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुद्धा केलेली आहे, संवाद सुद्धा साधलेला आहे। खासदार म्हणून ते यापुढच्या काळात संसदेत असेल किंवा राज्य पातळीवर काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या त्यांनी या ठिकाणी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी संवाद सुद्धा साधलेला आहे आणि त्यांनी आपला पाठिंबा। ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनी जरांगेंची भेट घेतली। त्यानंतर आता बजरंग सोनवणे हे सुद्धा जरांगे यांच्या उपोषणस्थळी पोहोचलेले आहेत आणि ते मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत। संजय जाधव, निलेश लंके, आता बजरंग सोनवणे यांनी देखील आता जरांगेंची भेट घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। बजरंग सोनवणे हे देखील मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। मनोज जरांगे यांना आज 1 दिवसाची परवानगी मिळालेली आहे। ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। तर बीडचे पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे हे देखील आता मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले। जरांगे यांचं 10 वाजल्यापासून उपोषण सुरू झालेलं आहे। त्यानंतर त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार आणि खासदारांनी जरांगे यांची भेट घेतलेली आहे। मुंबईमधल्या जरांगे यांचं हे पहिलं उपोषण आहे। आज मागण्या पूर्ण करूनच जाणार असं या ठिकाणी जरांगे यांनी म्हटलं। आरक्षणाचा गुलाल उधळून जाणार असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। काय करू 10-5 मिनिटं